परिषदेच्या भराडी आईचं सर्वांचं आराध्य दैवत तिची नेहमीच आशीर्वाद हा नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिला. महानगरपालिकांच्या निवडणुका असो आणि आता या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. खरं तर या निवडणुकीच्या मध्यानाच्या काळामध्ये माहितीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आणि सर्व माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांना धक्कादायक अशी ही घटना होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आपले सर्वांचे अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही देवेंद्रजींना नेहमी पाहतो. त्यावेळेला मोठ्या निवडणुका असो किंवा छोट्या निवडणुका असो, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आणि पार्टी ही विचारधारा जिंकली पाहिजे म्हणून देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात. परंतु अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाही किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही. आपण निवडणुका अतिशय संघटनात्मक दृष्ट्या मायक्रो लेवलवरती कार्यकर्ता बूथवरती जसा काम करतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढाव्यात असा त्यांनी विचार केला. आणि खर तर देवेंद्रजींसारखा संवेदनशील नेता ज्यावेळेला असं सांगतो त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं. आजचा हा निकाल हा खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 11 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या 11 वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी अनेक योजना केल्या आणि त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला. खर तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते महायुती म्हणून घेतले. आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय दिवंगत नेते आदरणीय अजितदादा असतील, या सर्वांनी महायुती म्हणून गेल्या
3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं, कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये या निवडणुका लांबणीवरती पडल्या, परंतु आपण पाहिलं असेल निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाही, परंतु निकालाचे कल जे सांगतायत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचे सत्ता बसेल असं चित्र विधान समोर दिसतंय. 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि महायुती तर या सगळ्या भागांमध्ये जवळजवळ जिल्हा परिषद आणि यांचे निकाल पाहता जे लोकप्रतिनिधी निवडून आले महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. खरं तर विजय जो आहे विजय जनतेने दिलेला कौल आहे. मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं खरं तर महायुतीच्या वतीने महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी. कोकणामध्ये जर पाहिलं असेल तर ठाकरे बंधूंची प्रचंड पिछाड झाली आहे. भाजप पुन्हा एका नंबर 1 ला झालाय. अपक्ष देखील ठाकरेंपेक्षा जास्त रायगडमध्ये पुन्हा होते. या सर्व भागांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यामुळे आपण गेल्या काही निवडणुकांचे निकाल आपण पाहतो की कोकण हे आता महायुतीचं आहे. पुन्हा एकदा या निकालानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिद्ध झालाय असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं. पण भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना चांगल्या जागा मिळतात. सहानुभूतीची एक लाट याचा परिणाम आणि खरं तर मी असं म्हणणार नाही. आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे सर्व महायुतीचे नेते आहेत. या महायुतीच्या नेत्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली, प्रत्येक विषय हा मार्गी कसा लागेल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल इतर पक्षांची या निवडणुकीमध्ये दाणादाण झालेली आपल्याला पनवेल एरिया बघितला तिथे लोकांनी भाजपा गोंधळ घातल्याच्यामुळे मला कल्पना नाही की निवडणुकीचा निकाल पाहत होतो.